नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आबा हे खऱ्यांच्या घरी अद्वैतला घेऊन येतात आणि जो काही डायव्हर्स पेपरवर आता अद्वैत आणि कला या दोघांना सह्या करायला सांगतात. परंतु दोघे आता एकमेकांकडे बघत असतात. सह्या करायला कोणीही तयार होत नाही. एकमेकांशिवाय आता मनामध्ये विचार करत असतात. तेवढ्यातच लगेच आता आबा म्हणतात की अरे काय चाललंय तुमच्या मनातल्या मनात, सही करू की नको, असा काटा फिरायला लागला की काय. तेव्हा आता हे ऐकून संगीता आणि दिनकर यांना सुद्धा खूप टेन्शन येतं की नक्की आबाजींनी काय निर्णय घेतला आहे. तर रोहिणी मात्र आता दारातून हे सर्व ऐकत असते आणि चोरून ती हे पाहत असते. तर आबा आता म्हणत असतात की हे बघा, सही अगोदर कोणी करायची, असं मनातल्या मनात तू तू मी मी असं सुरू आहे का तुमचं. त्यामुळे उगाच तुम्ही टाइमपास करू नका, पटपट सही करून मोकळे व्हा. परंतु अद्वैत आणि कला सही करायला काही तयार नसतात आणि तरीही तुम्ही आता किती काही झाले तरी स्वतःचे निर्णय तर स्वतःनी घेतलेलेच आहेत. तेव्हा आबा बास अद्वैतला म्हणतात की अद्वैत, तो पेन उचल आणि सही करून टाक, सोक्षमोक्ष एकदाचा लावून टाक. तेव्हा अद्वैत लगेच पेन उचलतो. अद्वैतने पेन उचलला हे बघून मात्र आता कलाच्या जीवाचा खूप असा तिला त्रास होत असतो की नक्की काय करू आणि काही नाही. अद्वैत तर आता पेन उचलतो आणि तो सही जर त्याने केली तर मग काय होईल, त्याला हे नातं सुद्धा संपवायचं आहे का. म्हणून कलाच्या मनामध्ये आता असंख्य असे विचार येत असतात. आता रोहिणीला हे सर्व बघून म्हणजे डिव्होर्स पेपर बघून आबा यांच्या सह्या घेतात हे बघून इतका आनंद होतो की तिचा चेहरा लगेच खुलतो. रोहिणी मनात म्हणते की येथे तर यासाठी आम्ही एक एक पायरी अगदी सांभाळून चढतोय, परंतु डॅडने आता जे काही केले तर ते डायरेक्ट वरचाच मजला गाठला, एकही पायरी न चढता. म्हणजे डायरेक्ट ते डिवोर्स पेपरवर सह्या घेतात. जे काही होते ते अगदी ग्रेट आहे. अद्वैत आणि कला तर शब्दाच्या बाहेर नाहीच डॅडच्या. परंतु आता ही ब्रेकिंग न्यूज आहे तर ती लगेच सरोज वहिनीला सांगायला हवी, म्हणजे आपली मोहीम फत्ते होणार. तेव्हा आता अद्वैत पेन हातामध्ये घेतो आणि त्याच्या पेन हातामध्ये घेतल्यानंतर थरथर हात कापायला सुरुवात होते. तेव्हा तो लगेच पेन खाली ठेवतो. मी अगोदर सही नाही करणार. कला म्हणतो की तू अगोदर सही कर. तेव्हा आता कला सुद्धा अगदी गडबडते. ती म्हणते की मी अगोदर सही का करू. अद्वैत, तुला अगोदर सही करण्यासाठी सांगितली, मग मी का करणार, त्यामुळे अगोदर सही तू कर. कला लगेच ती पेन उचलते आणि अद्वैत समोर ठेवते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की प्रत्येक गोष्ट पुढे पुढे करण्याची सवय तुला आहे, त्यामुळे अगोदर सही तू कर. तेव्हा आता कला म्हणते की अरे मला नाही सवय पुढे पुढे करण्याची, उलट तर तूच करतोय, तुला तर तो तुझा मान वाटत असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता या क्षणाला माझ्या मानेच सोड आणि कायम तर तुझी कंबर सारखी दुखत असते. तेव्हा आता लगेच कला म्हणते की चांदेकर, अरे काही पण डोकं फिरल्यासारखं बोलू नकोस. कमरेचा आता इथे काय संबंध आहे बरं. आणि चांदेकर, हे बघ, जे काही तू बोलतोस ना ते योग्य नाही. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं तुझ्याबरोबर राहून राहून माझं डोकं फिरलेलं आहे. तेव्हा आता कलाला राग येतो. कला म्हणते की हो ना, अरे एकदाचा विषय संपव, मग करून टाक तू या पेपर्सवर सह्या, कारण माझ्याबरोबर राहून तुझं डोकं फिरतं, मग कशाला माझ्याबरोबर राहतोस तू. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगोदर मी का करू, कारण अगोदर लेडीज फर्स्ट असते. कला म्हणते की आला मोठा शिष्टाचार दाखवणारा. आता कला सुद्धा उठते आणि भांडायला चालू करते. तर अद्वैत सुद्धा उठून उभा राहतो आणि कलाला म्हणतो, माझ्यामध्ये शिष्टाचार, परंतु तुझ्यासारखी शिस्त नाही. मी तेव्हा आता चुटकी वाजवत कला म्हणते की ए चांदेकर. तर अद्वैत सुद्धा चुटकी वाजवत म्हणतो की खरे तर आबा आता हे सर्व पाहतात. संगीता आणि दिनकर या दोघांना तर हसू येत असते. कला आणि अद्वैत तर सह्या करायला तयार नसतात. त्यांच्यामध्ये आता जे काही भांडण सुरू आहे तर ते बघून मात्र आता सर्वजण अगदी म्हणजे त्यांच्यामध्ये किती प्रेम आहे हे बघत असतात. आबा यांना म्हणतात की हे बघा, भांडू नका. काय रे, पकडापकडीचा खेळ सुरू आहे का, मग चला सह्या करा. तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की आबा तुम्ही बघता ना हे काय करताय. आबा म्हणतात की अरे मी बघतो, परंतु अगोदर पेन पहिल्यांदा मी तुझ्या हातात दिला होता, त्यामुळे अद्वैत तूच सही कर. तेव्हा आता कला म्हणते की हो, हेच मी मगाशी म्हणत होते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की परंतु मी अगोदर सही कशाला करू. तेव्हा आता संगीता सुद्धा अद्वैतची बाजू घेते आणि कलाला म्हणते की हो, अगोदर सही कर. आता कला म्हणते की आई, अगं असं नसते, आजोबांनी अगोदर त्याच्या हातामध्ये सही करण्यासाठी पेन दिला होता, मग अगोदर त्याने सही करायला पाहिजे. तेव्हा आता संगीता म्हणते की असं. संगीता सुद्धा आता काही कमी नसते. ते दिनकरला ओरडते की तुमचा पेन कुठे आहे. दिनकर आता खूप घाबरतो